महाराष्ट्रात मोठ्या संख्येने असणाऱ्या मेंढपाळ समुदायांच्या समस्यांचे निराकरण करण्याबाबत विभागीय आयुक्त अमरावती यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले। तसेच मेंढपाळांच्या समस्यांकरिता पत्रकार परिषद घेण्यात आली। सदर निवेदनाची गांभीर्याने 8 दिवसाच्या आत दखल घेऊन योग्य कार्यवाही न केल्यास विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करावे लागेल व होणाऱ्या संपूर्ण परिणामाची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा मेंढपाळांच्या वतीने देण्यात आला आहे। मी अर्जुन नामदेवराव महानोर, मेंढपाळ पुत्र आर्मी जिल्हा अध्यक्ष। माझ्या संघटनेच्या वतीने येणाऱ्या मेंढपाळांच्या जे समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याबाबत आम्ही 7 जानेवारी रोजी वाडा आंदोलन आयुक्त कार्यालयावर ठेवण्यात आलेला आहे की धनगर आरक्षणाखाली नावाखाली मूळ मेंढपाळ वर्ग हा वंचित राहिलेला आहे। धनगर आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्र राज्य सरकारने आणि धनगर नेत्यांनी फक्त डावलाडावली केलेली आहे आणि यावर कोणत्याही मेंढपाळांचं आणि आपलं धनगर नेत्यांचं आणि सरकारचं लक्ष नाही। त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरण्यासाठी आम्ही एक वाडा आंदोलन ठेवलेलं आहे। हे वाडा आंदोलन आम्ही 7 जानेवारी रोजी करणार आहोत। कुठे? आयुक्त कार्यालयासमोर। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत वाडा आंदोलन आम्ही हे उठवणार नाही। अमरावती विभागीय कार्यालय। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।